नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्यावर बेछूट आरोप करणाऱ्या महिलांना न्यायालयाची नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. रुपाली चाकणकरांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी टीका केली आहे. रुपाली चाकणकरांनी 2 महिन्यानंतर दिलेलं स्पष्टीकरण आश्चर्य व्यक्त करणारं आहे, अशा शब्दात रेखा कोंडेंनी रुपाली चाकणकरांवर टीका केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. तब्बल 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी माझ्या चारित्र्यावरती आरोप केलेले आहेत, खोटे आरोप केलेले आहेत, त्यांना मी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांची थेट भेट आता कोर्टातच होणार आहे. रुपालीताई चाकणकर हे सगळं मान्य आहे, मात्र जनतेच्या मनातला प्रश्न सरळ आणि थेट आहे की या सगळ्यासाठी तुम्हाला 2 महिने का लागले. मुळातच या 2 महिन्यानंतरच याच्यावरती तुम्हाला का बोलावं असं वाटलं. तुमच्यावरती आरोप तेव्हापासून होत होते जेव्हा हे खराब प्रकरण सुरू झालं. मग तेव्हाच तुम्ही तुमच्यावरती होणारे आरोप का खोडून काढले नाहीत. तुम्ही खऱ्या होत्या, तुम्ही सच्च्या होत्या, तर तेव्हाच माध्यमांसमोर येऊन या सगळ्याचा खुलासा करायला हवा होता. म्हणजे हे दिसणारं चित्र निदान थोडंसं धुसर झालं असतं. मात्र तुम्ही तसं केलं नाहीत. यासाठी तुम्हाला 2 महिने लागले. मुळातच रुपाली चाकणकर, तुम्ही म्हणता की खरात माझा फक्त गुरु होता. अरे, हा असला नीच गुरु कसा काय असू शकतो आणि अशा गुरुनी नेमकं कुठलं तत्वज्ञान तुम्हाला पाजलं हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. कारण एकीकडे तुम्ही सांगता की संविधानावरती विश्वास ठेवा, महिलांनी संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे, कर्मकांडांमध्ये अडकलं नाही पाहिजे, मात्र तुम्ही स्वतः कर्मकांडात पूर्ण बरबटलेले आहात. असं असताना तुम्ही म्हणताय की माझा या कशाशी संबंधच नाही. रुपाली चाकणकर, तुम्ही ठार चुकलेले आहात आणि तुम्ही तुमची चूक मान्य करा. मुळातच महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या बाबत तुम्ही कोणताही न्याय करू शकला नाहीत. केवळ त्यांच्यावर अन्यायच केला. याबाबत सुद्धा सोशल मीडियावरती येऊन तुम्ही खुलासा करा. तुम्ही महिलांची माफी मागा. मुळातच खरात प्रकरण हे अगदी आपल्याला दिसतंय तसं नक्कीच नाहीये. याच्यामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत. मात्र मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की AI मार्फत तयार केलेले व्हिडिओ, चुकीच्या पद्धतीने बोलणं, पुरावे नसताना बोलणं, याचं समर्थन आम्ही नक्कीच करत नाही. याबाबत आमचा तीव्र विरोध आहे, तीव्र नाराजी आहे. परंतु जेव्हा रुपाली चाकणकर या पुढारी खबरदार या पत्रकाराचा पेपर बंद पाडतात, केवळ त्यांनी एक मथळा छापला की कॅप्टनचा भांडाफोड करणार, तर तेव्हा याच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचं लेटर हेड वापरून पोलिसांच्या दबाव टाकून तो पेपर बंद पाडला. म्हणजे रुपाली चाकणकर, तुम्ही चुकल्याच आहात आणि तुम्ही ही चूक मान्य करा. तसेच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन तुम्ही 2 महिन्यांची तब्बल विश्रांती का घेतलीत याचं सुद्धा उत्तर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.